आपल्या महाराष्ट्र राज्याचे महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या मित्रांनो हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तर सर्व गोष्टी हे नेमकं कशा काय झाल्यात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदेश दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना शुक्रवारी रात्री राजीनामा दिला होता। नाशिकमधील बोंधुबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी निकटचे त्यांनी संबंध बहुले होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना शुक्रवारी सायंकाळी वर्षा बंगल्यावर बोलून घेतले आणि आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा देण्यास सांगितले। यावेळी चाकणकरांनी अध्यक्षपदाचा तात्काळ म्हणजे जाहीर त्यांनी राजीनामा दिला आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रात्रीच्या 9च्या सुमारास देवगिरी बंगल्यावर त्यांना भेटी दिली आणि तात्काळ राजीनामा देण्यास सांगितण्यात आले गेले होते। यांचा पर्यायच आता उरला नाही। खरात या प्रकरणाशी आपला संबंध नाही असं सांगण्याचा प्रयत्न करतात, पण दोन्ही नेत्यांचा युक्तिवादाचा मान्य केलेला असून राजीनामा द्यावाच लागेल असं बजावून सांगितले आणि आपली बाजू वाढणारे एक पत्र चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आणि मात्र हे प्रकरण किती गंभीर आहे याकडे मुख्यमंत्रीकडे लक्ष देण्यात आलेले होते। मात्र चाकणकर यांनी कडक शब्दामध्ये समज दिली की राजीनामा द्यायला सांगितले होते, पण आज दुपारीच मित्रांनो राजीनामा दिला होता। राष्ट्रवादीचे अजित पवारचे गट राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि चाकणकर यांचे नाव न घेता तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले गेले होते। सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना देखील कोणाबरोबर आपण बसावे आणि कोणाबरोबर आपण उठावे याची भान ठेवलेच पाहिजे। आपल्याविषयी संशय निर्माण होणे कधीही योग्य नसतं। समोर आलेल्या प्रकरणामध्ये संबंधित वार पक्ष नक्कीच कारवाई करेल। आता पटेल यांनी चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं गच्छंती अटळ असल्याचे एक स्पष्ट संकेत दुपारीच दिले होते। मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांना भेटून राजीनामा दिला असं दुपारी चाकणकर यांनी सांगितलं होतं अशी माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला गेला होता। मात्र मित्रांनो, यावेळी रुपालीचाही चाकणकर बोंधुबाबा खरात सोबतचा आणखी एक फोटो मित्रांनो व्हायरल होते। या पक्षात पाठराखण नाहीच। एकीकडे विरोधी पक्षांनी केलेले लक्ष आपल्यालाच पक्षात कोणीही पाठराखण करत असल्याचे चित्र चाकणकर यांच्याबाबत शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले गेले होते। बोंधुबाबा या खरातवर महिलांवरील अत्याचारांचे अनेक आरोप करण्यात आले। चाकणकर यांच्या खतरांशी जवळचे संबंध आहेत, पण मात्र तरीही चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे कायम राहणे अजिबात योग्य नाही अशी भावना भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडून कळवण्यात आले गेले होते। मात्र महासंचालकांनी मित्रांनो पोलीस महासंचालक यांना सदानंद दाते यांना पत्र यावेळी यांनी पत्र लिहून देण्यात आले होते, पण निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपीमधील सत्य समोर यावे असे पत्र दिले। प्रदेशाध्यक्ष पदांचा राजीनामा देणार आणि चाकणकरबाई यांच्या ट्रस्टवरील खराच्या ट्रस्टवरील माझा कार्यभार 8 ऑगस्ट 2025 रोजी संपला होता। माझ्या पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानले होते। ही घटना समजली होती तेव्हा मला धक्का बसला। खरात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असायची कारण नव्हते। माझ्याविषयी चुकीची बातम्या सुरू आहेत। तर मित्रांनो, असं काही त्यांनी स्टेटमेंट आजच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आले गेले होते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत बघा।